हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडलिक गुरुदेवाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हरिओम. प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आणि त्यानिमित्त भागवत भाव असणाऱ्या प्रकाश महाराजांनी आज हे प्रथम पुण्य स्मरण ठेवून या ठिकाणी भागवत भाववृत्ती व्हावं आणि आपल्या पिताजींना याचं फल प्राप्त व्हावं आणि त्यांना गती मिळावी, त्यांचा उद्धार व्हावा याकरता आज ही सेवा ठेवलेली आहे आणि ती सेवा माझ्या वाटेला आहे. हे मी माझं भाग्य समजतो. एक अर्धा तास नसाल, तास नसाल, जास्तीत जास्त त्या सेवेमध्ये आपण हे भगवंताशी तंद्रुप व्हावं आणि एक चित्तानं इथं जी सेवा चालेल, भगवत चर्चा चालेल, जे आत्मकल्याणासाठी चालेल ते लक्षपूर्वक ऐकावं. हे सर्वांना विनंती. आपलं बाहेर भटकलेलं मन एकाग्र करण्यासाठी थोडस भगवंताचं स्मरण करूया, ध्यान करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठत् समानन्दकं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. जय जय रघुवीर समर्थ. जगद्गुरु संत तुकोबाराय यांनी आपल्या कल्याणाकरता तुकाराम गाथा ही कोणाच्या कल्याणाकरता? आपल्या कल्याणाकरता. आपण म्हणजे कोण? पूर्ण कुटुंब. इथं जे बसलेला प्रत्येक जीव आहे त्या जीवाच्या कल्याणाकरता त्यांनी उपदेश केले आणि त्यांनी केलेले उपदेश हे शाळेत जाऊन लिहिलेले होते का? शाळा शिकून लिहिलेले होते का? नाही. शाळा न शिकताही त्यांनी ही तुकाराम गाथेसारखा ग्रंथ लिहिला आणि या गाथेचा परिणाम म्हणून किंवा ज्ञानेश्वरीचा परिणाम म्हणून आज 800 वर्ष झालं पंढरपूरची यात्रा चालू होते. आता आषाढी यात्रा आहे. याच्यामध्ये हाय एज्युकेटेड आणि उच्च शिक्षित लोक सुद्धा काय करतात, या यात्रेमध्ये सहभागी होतात. म्हणजे आपण जितके ज्ञानी आहोत त्याच्यापेक्षाही परमज्ञानी असणारे लोक जर परमात्म्याच्या दर्शनासाठी जर पायी दिंडी करत असतील तर निश्चित तुकाराम गाथेमध्ये काय सांगितलं आहे किंवा तुकाराम महाराजांचा सांगण्याचा उपदेश करण्याचा हेतू नक्की काय आहे हे निश्चित प्रत्येक जीवाला कळावं आणि त्या जीवानं स्वतःला असलेल्या सर्व अज्ञानाचा नाश करून ज्ञानी व्हावं आणि त्या ज्ञानामुळं आपलं कल्याण आणि आपल्या पूर्वजांचं कल्याण आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण साधावं हा त्यांचा एक प्रांजळ प्रामाणिक हेतू होता. आणि त्या हेतूमुळे त्यांनी लिहिलेले तुकाराम गाथेमध्ये
पैकी एक अभंगावर आपण इथं काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर तो तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, आज हे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कोणासाठी केलं जातं? ज्या जीवाचा ज्या दिवशी ज्या तिथीला जीवानं देह सोडलेला आहे त्यांचं आठवण आणि त्यांच्या आठवणानिमित्त केलेलं आज जे जे सत्कर्म असेल त्या सत्कर्माचं एक फळ बनतं, त्याचं नाव आहे पुण्य. आणि त्या पुण्याचं फळ त्या जीवात्म्याला प्राप्त व्हावं, त्याचबरोबर त्या निमित्तानं जे जे जीव जमलेले आहेत त्या सर्व जीवाला त्या पुण्याचं भागीदार होता यावं आणि त्यानेही आपल्या जीवाचं कल्याण साधावं, याच्यासाठी आजचा हा दिवस आहे, ही सेवा आहे. अभंग आहे. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, ताटोनी या मान राहिली वरती, अहंकारी हाती लो देवनेरी, दास म्हणावया न वळे रसना, सैर वचना वास गळे, तुका म्हणे कोटे ठेवावा विटाळ, स्नाने निर्मळ व्हावयासे. काय म्हटलेला अर्थ काय की देवाने देखना सुदृढ देह भजनासाठी दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? 84 लक्ष योनी आहेत, ज्याच्यामध्ये पशु योनी आहे, वृक्ष योनी आहे, कीटक योनी आहे, जलचर योनी आहे. तर हे सर्व जेवढे जीवाला प्राणी दिसतात किंवा ज्याच्यामध्ये सजीव आहे म्हणून आपण भावना करतो, त्या सर्वांमध्ये जो देह श्रेष्ठ आहे तो कोणता? मनुष्य जन्म. मग स्त्री असो पुरुष, त्याला नरदेह म्हटलं. तर हा मनुष्य जन्म जो आहे तो आपल्या आत्मकल्याणासाठी आहे आणि आपल्या आत्मकल्याणासाठी असलेला देह जीव स्वतःच्या कल्याणासाठी न प्रयत्न करता इतरांच्या सुखासाठी रात्रंदिवस चढतो, तर त्याला शहाणा कसा म्हणावा? बैल मालकासाठी काम करतो, गाढव मालकासाठी काम करतं, त्यांना काय मिळतं? काय मिळतं? पोटभर अन्न मिळतं. बाकीचे जे नैसर्गिक क्रिया आहेत, ज्याच्यामध्ये झोप आहे, आळस आहे, निद्रा आहे, मैथून आहे, हे सुख प्राण्यांनाही मिळतं. मनुष्याला मिळतं, त्यात नवल आहे का? कारण नरमादी तिथेही असतात, प्राण्यांच्या योनीमध्ये नरमादी असतात. मग मनुष्य जन्मामध्ये नक्की काय विशेष आहे की जेणेकरून आपल्याला मनुष्य म्हटले किंवा हे ज्ञान प्राप्त होतं? प्राण्यांमध्ये भोग प्रवृत्तीचं जे ज्ञान आहे ते उपजत असतं. म्हणजे त्याला खायचं काय ते कळतं, झोपायचं कळतं आणि प्रजनन क्षमता त्याच्या असल्यामुळे ते त्याच्यामध्ये नैसर्गिक आहे. तर मनुष्य जन्माकडे आहे ते विशेष काय? बुद्धी आहे. आणि ती विशेष बुद्धी असल्या कारणानं तो आपल्या आत्मकल्याणासाठी प्राप्त करून घेण्यासाठी तो सत्संग किंवा प्रवचन कीर्तन किंवा वाचन चिंतन म्हणून करू शकतो. किंवा कोणी एखाद्याने उपदेश केला असेल तर त्या उपदेशावरती काय करतो? विचार करू शकतो. विचार करण्याची क्षमता ज्या प्राण्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विशेषतः कोण आहे? मनुष्य प्राणी आहे. म्हणून म्हटलेलं आहे की देवे दिला देह भजन गोमटा, भजनासाठी हा देह दिलेला आहे. आता भजन नक्की करणं काय आहे? तर टाळ घेऊन मंदिरात टाळ फुटत बसणं नाही किंवा केवळ माळ घालून पंढरपूरला वारीला जाणं नाही. भजन म्हणजे भगवंताचं आणि आपलं जे नातं आहे ते दृढ करण्यासाठी किंवा आपलं जे मन आहे, चित्त आहे ते भगवंताला समर्पित करण्यासाठी जो प्रयत्न केला जातो त्या प्रयत्नाला काय म्हटलंय? भजन. आपल्यापैकी किती जण प्रयत्न करतात हा विषय येतो. ज्यावेळेला प्रवचन कीर्तन चालतं, सेवा चालते, त्यावेळेला विषय हा असतो की आपण यापैकी काय करतो, की माझा आणि परमात्म्याचं नातं नक्की आहे काय. मग तो परमात्मा कुणाचा गणेश असेल, कुणाचा शिव असेल, कुणाचा श्रीकृष्ण असेल, कुणाचा राम असेल, हे 5 वेगवेगळे नाहीयेत, हे एकच आहे. 5 बोट आहेत ना, पण या 5 बोट जे जोडले गेले त्याला काय म्हणतात? हात म्हणतात. काय? या हाताचीच हे काय आहे ते 5 बोट आहे ती. याला अंगठा म्हणतात, याला तर्जनी म्हणतात, याला मध्यमिका म्हणतात, याला अनामिका म्हणतात.
त्याला तर्जनी म्हणतात. नावं वेगवेगळे आहेत, पण या हाताचाच तो काय आहे, एक भाग आहे. तसं जे परब्रह्म आहे, जे सद्गुरु तत्व आहे, जे परात्पर तत्व आहे, त्या परात्पर तत्वालाच काय म्हणतात, शिव म्हणतात, राम म्हणतात, कृष्ण म्हणतात, गणपती म्हणतात, देवी म्हणतात. आता 5 पैकी नक्की कोणाची भक्ती करावी? कोणत्या बोटाला करंट दिल्यानंतर मनुष्य मरेल? कोणत्या बोटाला करंट दिल्यावर मनुष्य मरेल? कोणत्याही बोटाला करंट द्या ना. तसं कोणत्या देवाची भक्ती केल्यानं भगवंताची प्राप्ती होईल? कोणत्याही देवाची करा. विषय समजला की कोणत्या देवाची भक्ती करावी? कोणत्याही देवाची भक्ती करा, पण तो एकच असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यापासूनच जगाची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. तोच आमचा जगतपिता आहे, तोच आमची जगत माता आहे. पांडुरंग हा पुरुष आहे की स्त्री आहे? पुरुष आहे का स्त्री आहे? ना तो स्त्री आहे ना पुरुष आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, ते परब्रह्म आहे. मी मगाशीच म्हटलं की अंगठा किंवा तर्जनी म्हणजे हात नाहीये, पण हात म्हणजेच काय आहे, ते 5 बोट आहे. परब्रह्म म्हणजेच माता बी आहे, पिता बी आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की कृष्णाई, विटाई, परशाई, रामाई, आईचं संबोधन केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली पुरुष आहेत, पण त्यांना माऊली म्हणतात. जगत माऊली प्रेम आहे, पण ते प्रेमाला काय म्हटलंय, माऊली म्हटलेलं आहे. तर तुम्ही आम्ही ना स्त्री आहोत ना पुरुष आहोत. कोण आहोत? देहधारी. देहधारी आहोत. स्त्रीचा देह आहे, पुरुषाचा देह आहे, देहधारी आहोत. पण ह्याची कोणती तरी ओळख असावी म्हणून त्याला नाव ठेवलंय. जसं ह्याला म्हटलेलं काय म्हटलेलं आहे, अंगठा, या बोटाची ती ओळख आहे. तशी स्त्री देहाची, या देहाची ओळख आहे स्त्री, या देहाची ओळख आहे पुरुष. याच्यामध्ये काय भेद आहे का? डोळ्यामध्ये, रक्तामध्ये, कानामध्ये, आत्म्यामध्ये काय भेद नाहीये. मग परमात्मा हा अभेद आहे. ना तो स्त्रीलिंग आहे ना तो पुल्लिंग आहे, तो परब्रह्म आहे. जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माचे आम्ही अंश आहोत, आणि आम्ही अंश असल्या कारणानं, त्या परब्रह्माचा अंश असल्या कारणानं अंशात्मक जीवानं आपलं स्वरूप धारण करावं. याच्यासाठी ही प्रवचन सेवा. त्याच्यासाठी अंशात्मक जीवानं आपलं स्वरूप धारण करावं. आई वडिलांना वाटतं माझा मुलगा डॉक्टर व्हावा. आता पहिलीच्या शिक्षणाचा आणि त्याच्या डॉक्टरकीचा काय संबंध आहे का? एमबीबीएसचा नाही ना. पण त्याला जावं पहिलीतनंच लागेल, पहिलीतनंच जावं लागेल ना, तेव्हा तो डॉक्टर होईल. तसं पांडुरंगाने तुमचा काय संबंध नाहीये, पण तुम्हाला जावं यातनंच लागेल. कशातनं? या देहातनंच जावं लागेल. पांडुरंग होण्यासाठी हा देह आहे, शंकर होण्यासाठी हा देह आहे, स्त्रीला लक्ष्मी होण्यासाठी हा देह आहे, गणेश होण्यासाठी हा देह आहे. या देहातूनच तिथं जाता येतं. कुत्र्याला बनता येतं का देव? त्याला ते शक्य नाही. का? कारण त्याचं ते शिक्षण नाही, त्याचा तो अभ्यासक्रम नाही, त्याचा तो नियम नाहीये, त्याचं ते नियोजन नाहीये. म्हणून त्याचं त्या देहाचं ते प्रयोजन नाहीये. या देहाचं प्रयोजन आहे. भगवंताने ज्यावेळेला मनुष्य जन्म दिला त्यावेळेला ह्याच्यासाठीच दिला की या जीवानं स्वतःचं आत्मकल्याण साधावं आणि मला मूळ स्वरूपाला प्राप्त व्हावं. बऱ्याच जणांना प्रश्न पडेल, पण हे कशासाठी? हे कोणी केलं? हे का केलं? आतापर्यंत कीर्तन प्रवचन ऐकले तुम्ही, कधी विचारला हा प्रश्न त्या महाराजांना की बाबा आम्ही पांडुरंग का व्हावं, शिव का व्हावं, आम्ही भक्ती का करावी, मुक्ती ज्याला म्हणतात ते मुक्ती मिळाल्यानंतर काय होतं? असे असंख्य प्रश्न आहेत जे तुम्ही अनेक कीर्तन प्रवचनामध्ये ऐकणार नाही. आपलं मूळ स्वरूप आहे ते. राजा राजमहालामध्ये झोपला असेल आणि त्याला जर स्वप्न पडलं असेल, आता स्वप्नात त्याचं राज्य आहे, स्वप्न त्याला कसं पडेल? मनी वसते स्वप्ने दिसे. राजाला असं वाटलं की आपण एवढं सुख सुविधा युक्त आहे, राजा आहोत, याला कदाचित आपण भिकारी झालो.
वाटू शकतं ना. आपल्याला वाटतं कधी कधी पक्षी होऊन हवे तोडावं. त्यांचं जीवन कसं आहे. साधू पुरुषांना वाटतं की भक्त बनावं. प्रपंच करत असताना आपल्याला वाटतं आपल्या मुलांना कलेक्टर व्हावं, तहसीलदार व्हावं. बऱ्याच जणांना छोटे मोठे कामं करणाऱ्याला असं वाटतं की मी मोठा पुढारी व्हावं. वाटतं ना. राजाला स्वप्न पडलं की जर मी भिकारी असतो तर, असं दिवसा त्याच्या मनात आलं आणि झोपल्यानंतर स्वप्न पडलं. स्वप्नात तो भिकारी होता. नदीवरती घाटावरती बसला होता. बसल्यानंतर गर्दीमध्ये अनेक भिकारी बसले होते. त्याला असं वाटलं की हे जागेवर हा का बसलाय, म्हणून तो दुसऱ्याशी भांडा लागला, ही माझी जागा आहे, मी इथं भीक मागतो. तो म्हणला तू आज आलाय, मी इथं नेहमी असतो. आणि तिथं काय झालं, त्या भिकाऱ्यांच्या वादविवाद झाला, त्यांचं भांडण झालं. मग तिथं जे मूळचे लोक भिकारी होते त्या सगळ्यांनी मिळून त्या भिकाऱ्याला मारलं आणि तो मारल्यानंतर रक्तपात झाला आणि तो मोठमोठ्याने आक्रोश करू लागला आणि वरडा लागल्यावर राजाने थाप मारली. राजे काय झालं आपलं, राजे काय झालं आपलं. मग राजा खडबडून जागा झाला आणि म्हणून अरे हे तर स्वप्न होतं. तसं त्या परमेश्वराने जोपर्यंत डोळे झाकलेत आणि ध्यान करतायत तोपर्यंत हे जग स्वप्न आहे. काय हे जग स्वप्न आहे. त्या परब्रह्मालाच वाटलं मी माणूस व्हावं, मी स्त्री व्हावं, पुरुष व्हावं, कुत्रा व्हावं, मांजर व्हावं, डुक्कर व्हावं, बैल व्हावं, गाई व्हावं, पंखा व्हावं, माईक व्हावं, पुस्तक व्हावं, हे व्हावं, ते व्हावं. हे सगळे कशामुळे झाले. एकोहम बहुश्याम. भगवंताला वाटलं मी एकटाच आहे, मी एकटाच राहून तर घरात करू काय. आपल्याला वाटतं ना मी एकटाच पुरुष आहे, एकटा राहून करू काय, त्यापेक्षा मी लग्न करतो. लग्न केल्यावर काय होतील, मुलं बाळे होतील, त्यांच्यासाठी प्रपंच होईल, मला सुख मिळेल, त्यांच्या मनाला मुलं होतील, मग सुख मिळेल. प्रपंच म्हणजे काय, हाच संकल्प की मी एकटा आहे, एकाचं दोघं होऊ, दोनाचे चार होऊ, चाराचं आठ होऊ आणि माझं जीवन काय होईल असं सुखानं आरामशीर जाईल. भगवंताला हे वाटलं एकोहम बहुश्याम, मी एकातून अनेक होईल. आणि हे जी त्यांची संकल्पना जी आहे स्फुरण पावली, त्या स्फुरण शक्तीचं नाव आहे माया. आणि त्या शक्तीने जे स्वरूप धारण केलं तिचं नाव आहे प्रकृती. मग आकाश, पृथ्वी, वायू, अग्नी, चंद्र, सूर्य, तारे, सप्तऋषी, ब्रह्मदेव, हे विष्णू, हे सर्व काय झाले तयार झाले. आणि ब्रह्मदेवापासून सप्तऋषींपासून आम्ही उसाच्या पहिले कांडीतून दुसरी, दुसरीतनं तिसरी, तिसरीतनं चौथी, चौथीतनं पाचवी, पाचवीतनं सहावी, अशी हे ऊसाची कांडी काय झाली वाढतच गेली. शेती केरे ऊस ज्या वेळेला फळाला येतो त्यावेळेला पुन्हा कापतो, पुन्हा घालतो, पुन्हा त्या कांड्या घेतो, पुन्हा त्या लावतो, पुन्हा ऊस करतो, पुन्हा कांड्या कापतो, पुन्हा लावतो, पुन्हा ऊस करतो. तसं तुम्ही आम्ही सतयुगापासून आहोत, आज नाहीये. शेतकरी ज्या पद्धतीने ऊस आल्यानंतर कापतो आणि पुन्हा कांडी करून पुन्हा पेरतो, तसं आम्ही वाढत वाढत जातो, म्हातारे होतो, म्हातारे झाले की मरतो, पुन्हा जन्माला येतो. पण पुन्हा जन्माला येताना हे माहित नाही की नक्की काय बनून येऊ, मनुष्य बनून येऊ नक्की का. हे लोखंडाचा माईक आहे, ह्याचं आयुष्य किती आहे, 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष. त्याच्यानंतर हा शेवटी कुठं जाईल, भंगारला जाईल ना. भंगारला गेल्यानंतर काय होईल, हा फॅक्टरीत जाईल. फॅक्टरीमध्ये गेल्यावर काय होईल, त्याचं पुन्हा काही आगीमध्ये त्याचं काय करतील, रस करतील. मात्र रस करून पुन्हा हाफ स्टँड बनेल का, पुन्हा त्याचं चाकू बनेल, सुरी बनेल, साखळी बनेल आणि काही ना काही तर बनेल ना. फॅक्टरी मालक ठरवणार की आता हे 1 किलोचं आहे, ह्याचे झीज होईल तेव्हा तर भंगारला जाईल. 800 ग्रॅमचं होईल, म्हणजे 800 ग्रॅम मध्ये तो किती वस्तू करेल, किंवा 800 ग्रॅमची एकच वस्तू करेल. सोनाराकडे 22 कॅरेट 24 कॅरेटचं सोनं ज्यावेळेला आपण मोडीत काढतो त्यावेळेला त्याला पहिले काय करून मिसळलेलं असतं, तो हिंकच बाजूला काढतो आणि पुन्हा प्युअर सोनं बनवतो. त्यावेळेला तो सोन्याच्या बांगड्याचा पुन्हा सोन्याच्या बांगड्या बनवेल का, तो गणपती बनवेल, साप बनवेल, काही तर बनवेल नक्की ना. सोनार ठरवेल, सोन्याचं काय करायचं सोनार ठरवेल, लोखंडाचं काय करायचं फॅक्टरी मालक ठरवेल. तुमचं आमचं काय करायचं भगवंत ठरवेल. आम्ही मेल्यानंतर काय व्हायचं हे भगवंत ठरवेल. मग विषय असा आहे की आम्ही आमचे गुण वाढवायचे का गुण कमी करायचे. गुण वाढत गेले
तर श्रेष्ठ व्यक्तिवाद, आणि अवगुण वाढत गेले तर कनिष्ठ जीववाद. आता श्रेष्ठत्वामध्ये काय येतं? पतन कसं होतं? मनुष्य जन्म आहे. जर मनुष्य माणसासारखे वागून त्यानं मानव रूप धारण केलं नाही आणि मानवतावादी जीवन जगला नाही, आत्मन्य कल्याणासाठी झटला नाही, तर तो पशु होईल. पहिल्यांदा ज्यावेळेला पतन होईल त्यावेळेला पशु होईल, पशुनंतर पक्षी होईल, पक्षीनंतर वृक्ष होईल, वृक्षानंतर जलचर होईल, जलचर नंतर कीटक होईल, कीटकानंतर धातू होईल, धातू ही शेवटचं जीवाचं धातू हे काय? दगड. पाषाण योनी आहे ना, पाषाण योनी नंतर धातू. धातू म्हणजे सोनं, चांदी, पितळ, धातू, हे सगळे धातू आहेत. आत्मा दगड होतो. अहिल्यादेवी किती हजार वर्ष शिळावून पडली होती? ऐकलं असेल ना कोणीतरी? किती वर्ष? 60,000 वर्ष पाषाण योनीमध्ये होती. प्रभू रामचंद्राच्या धुळीच्या स्पर्शानं ती पुन्हा पाषाण योनीत निघली आणि स्त्री रूप धारण करत झाले. याचा अर्थ पाषाण योनीमध्ये आत्मा जातो. संत तुकाराम महाराजांची मामी खूप भांडखोर होती. सातत्यानं नवऱ्याला भांडायची, मला सोनं नाही घेतलं, मला दुबळं नाही घेतलं, मला हे नाही घेतलं, मला ते नाही घेतलं. आणि भांडखोर असल्या कारणानं ती मेल्यानंतर ज्या वेळेला पशु योनीमध्ये गेली त्यावेळेला तुकाराम महाराजांनी ओळखली, गाडवीन झाली होती. मी मनाचं सांगत नाहीये, तुम्ही कधी ऐकलं असेल तुम्ही आता माळकरी आहात. जीवाचं पतन होतं. ऋषीपंचमीची कथा ऐकली असेल तुम्ही स्त्रियांनी. त्याच्यामध्ये सासरा बैल होतो, सासू कुत्री होती. कारण मी मगाशी सांगितलं की फॅक्टरीत गेल्यानंतर पुन्हा महागाई काय होऊन यायचं हे आपल्या हातामध्ये नाही, पण होणार नक्की काय ना काहीतरी. म्हणून देवानं जो ध्येय दिलाय तो भजनासाठी दिलाय, आणि भजन करायचा. आता पतनाचा मार्ग सांगितला, आजपासून उन्नतीचा मार्ग, की आपण हे 4 गोष्टी इतक्या परमसत्य ऐकत आहात. आपल्या सर्वांचं परम भाग्य आहे आणि हा परमयुक्त क्लेसराने आपल्यासाठी आणले की हे सत्य बाहेर तासभर पुन्हा कुठं तुम्ही ऐकणार नाही. कारण जे तासामध्ये ऐकाल ते 7 दिवसाचं सप्त्याचं नियोजन असतं किंवा 8 दिवसाचं, एवढं 3-3 तास बसून तुम्ही ऐकणार नाही. आयुष्य निघून जाईल तर एवढ्या गोष्टी करणार नाही. सद्गुरू समर्थांचा काहीतरी एक कृपा आशीर्वाद आहे. ह्या गोष्टी सगळ्याच वाचाव्या लागत नाहीत का? वाचावं लागतं. संसार कसा करावा हे वाचावं लागतो का? संसार मुलांनी कसा अडाणी, आई वडील सुद्धा मुलांना शिकवतात. कशावरून शिकवतात? अनुभवावर. त्यांचा अनुभव आहे, प्रपंच कसं करावं. शेतकरी कुठे जातो शेती शाळेत कशी करतात शिकवायला, पण करतो ना, त्याला माहिती झालं असतं अनुभवावरनं. सद्गुरू जे असतात ते अनुभवी असतात, आणि अनुभवी लोकांच्या सानिध्यात गेल्यानंतर अनुभव तुल्य ज्ञान प्राप्त होतं. देवे दिला देह भजनावंता, भजनासाठी दिलेला आहे, तर भजनासाठी वापरला. जर इथून पुढे चिंतन मनन केलं तर मनुष्य देहातलं ज्या वेळेला देह सोडाल त्यावेळेला पहिल्यांदा काय व्हायला माहिती? पुण्यवान व्हाल तर 100 गंधर्व व्हाल. त्यांच्यापेक्षा जास्त पुण्यवान जर पुण्य आपली झाले तर आपण म्हणतो ना, मेरिट नुसार माणसाला पोस्ट दिली जाते. एखादी स्पर्धा परीक्षा घेतली जाते एमपीसी द्वारे, जर मुलं करत असतील तर एमपीसी द्वारे परीक्षा घेतली जाते. त्यावेळेला टॉप मेरिटच्या माणसाला डेप्युटी कलेक्टर DYSP बनवलं जातं. त्यांच्या खालोखाल असेल तर त्याला तहसीलदार CO अधिकारी बनवलं जातं. त्यांच्या खाली असेल तर PSI सेल्स टॅक्स STI च्या पोस्ट आहेत त्या बनवल्या जातात. आणि त्याही पात्रतेचा नसेल तर क वर्गाच्या परीक्षा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये क्लर्क बनवलं जातं. आता संयुक्त परीक्षा झाली त्याच्यामध्ये बी सुपर क्लास 3 च्या पोस्ट आहेत. टेक्साइज ऑफिसरच्या आहेत, असिस्टंट सुपरडेंटच्या आहेत, आणि त्याच्यानंतर त्याही कॅटेगरीचा नसेल तर शिपायांची ड वर्गाची परीक्षा घेतली जाते. याचा अर्थ तो ज्या मेरिट मध्ये असेल त्या मेरिट नुसार त्याला काय जातं, वरच्या पदावर बसवलं जातं. मनुष्य जन्मात जशी भक्ती करेल तशी त्याला पद प्राप्त होतील. ज्याची भक्ती थोडीशी मनुष्य जन्मापेक्षा पुण्य जास्त असेल तो यक्ष गंधर्व बनेल. त्याच्यापेक्षा पुण्य जास्त कमवेल तर तो देवता बनेल. त्याच्यापेक्षा जास्त पुण्य करेल तर तो यक्ष गंधर्वापेक्षा जास्त पुण्य करेल तर पितर लोकांमध्ये जाईल. आजचं कर्म जे चालू आहे ते कोणासाठी चालू आहे? वडिलांसाठी, पूर्वजांसाठी जे कर्म केलं जातं त्याला पितृयज्ञ म्हणतात. हे पितृयज्ञामध्ये आजचं कर्म केलं जातं. पक्षी श्राद्ध 10वा 3रा 13वा पुण्यस्मरण हे पितृयज्ञामध्ये केले जातात. ते आई वडिलांचे पुत्र हे जे करतात अशा पद्धतीची सेवा करतात ते मृत्यूनंतर कुठे जातात?
पितर लोकांमध्ये जातात. 100 गंधर्वांपेक्षा श्रेष्ठ पुण्य जे आहे ते पितर लोकांचं. आणि जे याच्या पलीकडे जाऊन भगवंताचं होम हवन विधी यज्ञ करतात, देवदेवतांना कुलदेवतेचे कुलाचार वगैरे करतात, जे नेहमी घरामध्ये धर्माचरण करतात ते स्वर्गामध्ये देवलोकामध्ये जातात. त्याच्यापेक्षा जे ध्यान साधना वगैरे करतात ते लोक तपस्वी बनतात. त्याच्या पुढे जे जाऊन जास्त साधना करतात ते ज्ञानी ऋषी बनतात. ऋषी पुढे जाऊन जे ऋषी जे ग्रंथ वगैरे लिहितात तेवढे बनतात. महर्षी व्यास ऋषी होते आणि त्यांच्या पुढे जाऊनही जास्त भक्ती करतात ते मुनी बनतात. नारद मुनी होते. आपण सगळ्याला एकसारखं समजतो. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, व्यास, नारद आणि ह्यांच्या पदामध्ये फरक आहे का नाही? काय सरकारी नोकरदार असं म्हटलं तर त्याची ओळख पूर्ण होते का? सरकारी नोकरदार नाही म्हटलं तर मुलीला आल्यानंतर स्थळ विचारतो कोणत्या पोस्टवरती, शिपाई आहे, क्लर्क आहे नक्की काय ते. तसं कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का की हे ऋषी काय आहे, हे मुनी काय आहे, हे साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, साधक कोणाला म्हणावं, ब्रह्मदेव कोणाला म्हणावं, विष्णू कोणाला म्हणावं, शिव कोणाला म्हणावं? आपल्याला सगळे सारखेच दिसतात. हे सगळे अक्षर नाहीये ते अतज्ञ बाराखडी नाहीये. अतज्ञ हे सगळेच अक्षर असून त्याच्यामध्ये जे अर्थ मांडलेला आहे त्याचं नाव आहे शब्द. बाराखडीच्या बाहेरचे अक्षर मी वापरत नाही बोलताना, पण माझ्या प्रत्येक अक्षरामधून प्रत्येक शब्दामधून वेगळा अर्थ आपल्याला बोध होतो. याचं नाव आहे बुद्धिमत्ता. जे समजतं ना त्याला बुद्धिमत्ता म्हणतात आणि जे समजत नाही ना त्याला मंद बुद्धी म्हटलं. आपण काय आहोत हे कसं ओळखायचं तर आपला अनुभव काय आहे याच्यावरून आपण आपली ओळख करून घ्यायची की मी कसा आहे, मला काय समजतं, मला काय समजत नाही, आणि मला ज्या गोष्टी समजतात त्या सत्य आहेत का? बऱ्याच जणांना समजतं ज्ञाताच व्हावं, पुढारीच व्हावं, पैसाच कमवावा, दुसऱ्याला टोप्या घालावं, दुसऱ्याचे हिसकावून घ्यावं म्हणजे मी श्रीमंत होईल. त्याची समज बरोबर आहे, पण त्याची समज खरी आहे का? जे बरं आहे ते खरं आहे का? म्हणजे खरं आहे ते कशावरून तपासणार? आम्ही खरे आहोत. स्त्रियांना वाटतं मी पतिव्रता आहे, पुरुषांना वाटतं मी एक पत्नी व्रत आहे म्हणजे मी रामच आहे. असं आहे का? जो एका पत्नीशी एकनिष्ठ राहतो तो राम आहे का? जी एका पुरुषाशी एकनिष्ठ राहते ती सीता आहे का? पतिव्रता आहे का? मग पतिव्रतेचं लक्षण काय, श्रीरामाचं लक्षण काय, ते गुणधर्म काय, ते कोणत्या आचरणात आणावे म्हणजे माझी उन्नती होईल, याचं जे चिंतन मंथन चालतं ना याला म्हटले साधका. साधकांचे विचार असतात ते असे चिंतनाचे मंथनाचे चालू असतात की त्याच्यामधनं तो दह्याचं घुसळण करून जसं लोणी काढतो आणि त्यातनं तुपाचा काय ते अनुभव घेतो त्याला म्हटले साधक. आणि जो तुपच होतो त्याला म्हटले संत. मी तुपणाची झाली बोलवणं, देव ते संत, संत ते देव. संत आणि देव वेगळे नाही, ते एकच असतात कारण ते अंतिम स्वरूप असतं. दुधाचं अंतिम स्वरूप काय आहे? तूप आहे. त्या तुपापासून दही बनतं, दह्यापासून ताक बनतं. अंतिम स्वरूप तूप आहे. तसं तुमचं आमचं अंतिम स्वरूप आहे काय? परब्रह्म शिव स्वरूप आहे, सद्गुरु तत्व आहे. आणि त्याच्यानंतर पतन नाही, कारण मुनीनंतर ब्रह्मदेव. जशी तप साधना असेल त्याच्यानंतर ब्रह्मदेव बनतो, त्याच्यानंतर तो विष्णू बनतो, विष्णूनंतर शिव बनतो, शिवा स्वरूपात आल्यानंतर तो परात्पर असतो. त्याच्यानंतर त्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती होते, स्थिती होते, लय होतो आणि तोच मग काय तो सच्चिदानंद स्वरूप. सच्चिदानंद स्वरूप राहतो. विश्व उत्पत्ती दे हेतवे, तोच विश्वाची उत्पत्ती करतो, तोच विश्वाचं पालन करतो, तोच विश्वाचं सहन करतो. तापत्रय विनाश आहे, तोच त्रिविध तापाचा नाश करणार आहे. आणि अशा त्रिविध तापाचा नाश करणाऱ्या परब्रह्म श्रीकृष्णाला आम्ही काय करतो? नमस्कार करतो. मनुष्य जन्म आत्मकल्याणासाठी आहे. होणारं पतन पाहिलं आपण, होणारी उन्नती पाहिली, उन्नती पतन होण्यासाठी याच्यासाठी आपल्याला केवळ ज्ञान बचत नाही. तुम्ही आम्ही ज्ञानी नाहीये, कमी नाहीये, खूप ज्ञानी आहोत. ज्याला प्रपंच करायचा कळतो, ज्याला मुलाला शिक्षण, मुलांचे फायदे करतात, मुलांचे तोटे करतात, ज्याला स्वतःचा फायदा स्वतःचा तोटा कळतो, ते सर्व लोक ज्ञानी आहेत. याला साधन ज्ञान म्हटले. काय साधन ज्ञान म्हणजे कुठल्या तरी वस्तूवर, व्यक्तीवर जे डिपेंड आहे त्याला कसलं म्हणते? ज्ञान. साधन ज्ञान. संसारी सुख भोगायचं तर पती पाहिजे, पत्नी पाहिजे. संसारी सुखाचं साधन काय? पती किंवा पत्नी, दुसऱ्यावर डिपेंड आहे, त्याला साधन ज्ञान म्हणतो.
तहान भागली पाहिजे तर काय केलं पाहिजे? पाणी पिलं पाहिजे. म्हणजे पाणी हे साधन आहे कशाचं? तृष्णा शांत करण्याचं. साधनजन्य ज्ञान. लाज राखली पाहिजे, अंग झाकलं पाहिजे, कपडा पाहिजे, साधन ज्ञान आहे. प्रपंच कशावर चालतो? साधन ज्ञानावर चालतो का स्वयंसिद्ध ज्ञानावर चालतो? प्रपंच हा साधनजन्य ज्ञानावर चालतो. म्हणजे प्रपंचामध्ये त्या माणसाचं स्वतःपासून काहीच नाहीये, त्याचं जे काय आहे ते दुसऱ्यावर डिपेंड आहे. संसारी सुख कोणावर डिपेंड आहे? दुसऱ्यावर डिपेंड आहे का स्वतःवर डिपेंड आहे? संसारी सुख हे दुसऱ्यावरच डिपेंड आहे. पती व्हायचं पत्नी पाहिजे, पत्नी व्हायचं पती पाहिजे, माता पिता व्हायचे मुलं पाहिजेत, आजी आजोबा व्हायला पाहिजे तर मुलांना मुलं झाली पाहिजे, भूक भागली पाहिजे तर अन्नधान्य पाहिजे, तहान भागली पाहिजे तर पाणी कोण जलदत वाचणार कुठलंही लिक्विड पाहिजे. आपलं आहे नक्की काय? बरं ते खरेदी करायचं आहे तर पैसा पाहिजे, घर बांधायचं आहे पैसा पाहिजे. पैसा हे साधन आहे कशाचं? घर बांधण्यासाठी लागणार मूल्य आहे ते पैसा. आणि त्या पैशापासून सगळे आहेत. मग जो पैसा जास्त कमवतो त्याला मुलगी द्यावीशी वाटते, जो पैसा जास्त कमवतो तो पती मिळावासा वाटतो, जो प्रामाणिक असेल तोच पती असावा हे लग्नानंतर वाटतं, लग्नाआधी वाटत नाही. लग्नाआधी एकच एम असतं, त्यांच्या घरी सुख सुविधा चांगल्या असाव्यात, त्यानं कमवता चांगला असावा. असं कोणत्या मुलीला वाटतं की माझा पती धर्माचरण असावा, तो भागवत भक्त असावा, भक्ती करणारा असावा, संत तुकाराम महाराज असावा. अशाला तर मुली तुम्ही बी देणार नाही. हे काय म्हणणार? तुकाराम महाराज जीवनामध्ये एवढं दुःख वगैरे, आणि ज्याच्या घरी खायला प्यायची वाद द्यायची, ज्याच्या घरी सगळं फटकं तुटकाय, अशा घरी मुलगी पोट देतात. साधनजन्य ज्ञानावरती आमचे संसार चालतात. आणि तुकाराम महाराजांचा संसार कशावर चालत होता? स्वयंसिद्ध ज्ञान. संतांचे संसार हे स्वयंसिद्ध ज्ञानावर असतात. त्यांचं बायकोवरती, मुलांवरती, वस्तूंवरती, पैशांवरती डिपेंड नसतं. त्यांचं सर्व काही एका भगवंतावरती डिपेंड असतं, एका भगवंतावर नसतं. जे काय असेल ते त्यांचा भगवंत असेल भाग्य तर मिळेल, मिळेल तुपाशी तर मिळालं तर तुपाशी खाऊ, नाही तर उपाशी राहू. का? कारण त्यांचं मन विचलित होत नव्हतं, स्थिर मनाचे होते. आणि जे स्थिर मनाचे आहेत त्यांना संसारात दुःख होत नाही. जे अस्थिर मनाचे आहेत ते दुःख भोगल्याशिवाय राहत नाही. असे अस्थिर मनाचे कोण आहेत? ज्यांना दिवसात 4 वेळा वाईट वाटतं, असं कोण नाही काय? सगळे आनंदी असतात दिवसभर, आनंदी असतात. तर भगवंताची खूप मोठी कृपा आहे, आपल्या दर्शनाचा योग आहे की माझ्यावर भगवंताची कृपा आहे. कारण समर्थाने म्हणलंय जगी सर्व सुखी असा कोण आहे? पाहे मना. स्वतःच्या मनाला विचारा की जगात सुखी कोण आहे? जे सुंदर आहेत ते सुखी आहेत का? नाही. जे बलवान आहेत ते सुखी आहेत का? नाही. जे धनवान आहेत ते सुखी आहेत का? नाही. ज्यांना मुलं आहेत ते सुखी आहेत का? नाही. ज्यांना मुलं नाहीत ते सुखी आहेत का? नाही. मग सुखी आहे नक्की कोण? या संसाराला दुःखालय म्हटले. काय? खानावळ म्हणजे अन्न मिळण्याचं ठिकाण, रुग्णालय म्हणजे आजारी असण्याचं ठिकाण. रुग्णालय म्हणजे तिथं आजारी लोक असतात ना, आजारी असण्याचं ठिकाण. दुःखालय म्हणजे जिथं दुःख आहे तो मृत्यू लोक आहे. आपण जन्माला आलो म्हणजे दुःखालयात आलो. पेशंट दवाखान्यात गेला की समजून जायचं आम्ही रुग्णालयात आलो. तसं मृत्यूभूमी जन्माला आलो की आम्ही दुःखालयात आलो. मग आता दुःखालयातून सुखाची अपेक्षा करणं वाईट नाही, दवाखान्यात जाऊन बरं व्हावंसं वाटणं वाईट नाहीये, पण प्रयत्न काय आहे? दुःखालयात जन्माला आलो, सुख होण्यासाठी प्रयत्न काय आहे? स्वयंसिद्ध ज्ञानाचा अभाव. मराठीत म्हणा आजार रेड्याला इंजेक्शन पकाला. आजार कुणाला? रेड्याला. इंजेक्शन कुणाला? पकाला. आम्हाला काय पाहिजे? सुख. शोधतो कुठं? दुःखालयात. एका म्हातारीची सुई हरवली होती रात्रीच्या अंधारामध्ये, आणि ती सुई शोधत होती. एका सुई शोधून 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 सापडली नाही. त्यानं दुसऱ्याला विचारलं, एका व्यक्तीला, की बाबा माझी सुई हरवली, मला शोधून द्याल का? मग तो म्हणाला, आजी तुझी सुई हरवली कुठं? ती म्हणाली, तिकडं अंधारात. तू शोधते कुठं? उजेडात. आमचं सुख हरवले कुठं? सत्कर्मात, भजनात. आम्ही शोधतोय कुठं? दुःखात, संसारात. हे मिळेल का?
अरे दारूच्या दुकानी जाणार आणि तीर्थ मागणार, थोडासा तर बुद्धीचा भाग पाहिजे म्हणून सत्संग केला पाहिजे, प्रवचन ऐकले पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे. आता कोणाचे ऐकावीत, काय ऐकावी, ती कशासाठी ऐकावी हे जनतेने ठरवावं, पण ऐकावी. आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आचरण करणार आहे, ऐकून घ्या मी काय सांगतो, आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ आचरण करणार आहे त्याची 100 वाक्य नाही ऐकली तर चालतील, पण एक वाक्य अवश्य ऐकलं, कोणतंही एक वाक्य. सज्जनांचं आपल्यापेक्षा ज्याचं श्रेष्ठ आचरण आहे, आपण ज्याला मानतो, आपल्यापेक्षा जो श्रेष्ठ वाटतो की हा वागायला माझ्यापेक्षाही बरा आहे, त्याचं अवश्य ऐकावं. पण हे वाटणं हे भगवंताची कृपा आहे. आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे असं वाटतं घरात कोणाला? कोणत्या सुनाला वाटतं माझ्यापेक्षा सासू श्रेष्ठ? कोणत्या पत्नीला वाटतं नवरा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे? कोणत्या पतीला वाटतं पत्नी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे? कोणत्या मित्राला वाटतं हा मित्र माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे? आणि जर असेल असं कोणी तर अवश्य त्याचं वाक्य ऐकावं, ज्याच्यामुळं आपलं कल्याण होईल. मग कोणी कोणाचं ऐकावं याच्यासाठी ग्रंथाची रचना. नक्की ऐकावं कोणाचं? तर जे संत पुरुष आहेत, साधू पुरुष आहेत, अशा व्यक्तींचं ऐकावं आणि ते ऐकलं पाहिजे. का? त्याच्यासाठी तर देह मिळालं, देव दिला दिलं भजन नको म्हणा. ते भजन करण्यासाठी ज्ञान पाहिजे ना, मग तो अभ्यास आहे. पेशंट जर बरे करायचे असतील तर डॉक्टरला किती वर्ष MBBS ला शिकावं लागेल? किती वर्ष? काय एका दिवसात डॉक्टर होईल तो? 4 वर्ष MBBS मध्ये घालवावं लागतं. एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल, त्या व्यक्तीला जर न्याय देऊन होण्यासाठी वकील व्हायचं असेल तर त्याला किती वर्ष घालवावे लागतील? LLB व्हायला 3 वर्ष. मग तो एखाद्या व्यक्तीला न्याय देऊ शकतो. तसं तुमचं आमचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर किती वेळा प्रवचन ऐकली पाहिजे? एकच दिवस तर महाराजांच्या कार्यक्रमात पुन्हा ऐकली पाहिजे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष आयुष्य जाईल, तेव्हा हे काय होईल? आत्म्याची शुद्धी होईल. मलिन झालेला कपडा मळलेला असेल, तो जर आम्ही धुवायचा ठरवला आणि तो जास्तच मळलेला असेल तर तो वॉशिंग मशीन मध्ये घातला, चालू केला, लगेच नाही काढला तर तो शुद्ध होईल का? त्याला 5 मिनिटं धुवावं लागेल. पण 5 मिनिटांनी शुद्ध काय होईल? तर जी धूळ आहे ती वरची सुटेल, त्याची कॉलर आणि हाताचे जे असतात काय म्हणतात कप भाई ह्या स्वच्छ होतात का? कागदचे भाग आहेत ते स्वच्छ होतील का? त्याला घ्यावं लागेल, घासत बसावं लागेल. काय करावं लागेल? घासत बसावं लागेल. तुमच्या आमच्या मनामध्ये बी असे काय झाले ते काही भाग शुद्ध आहे, काही भाग भयंकर अशुद्ध आहे. काही लोकांना वाटतं की माझ्यापासून मी कोणाला फसवणार नाही, पण त्याचा धंदा खाटकाच आहे. तो काय करतो? फसवत कोणाला नाही, पण व्यवसाय त्याचा खाटकाच आहे. मग आता तो दररोज बकरी कापत असेल, अंडे विकत असेल तर मग त्याचा कोणता भाग मलिन आहे त्याने विचार करायचा. माझा व्यवसाय मलिन आहे, मग हा शुद्ध कशाने होईल? शुद्ध होणार नाही असं आहे का? चोरी करणारे संत झाले, खाटीक संत झाले, दरोडेकर संत झाले, ऐकलेत का नाही? कोण दरोडेकर संत झाला? वाल्मिकी. उलटा नाम जपत ना वाल्मिकी वही ब्रह्म समान. वाल्मिकीने एक व्यक्तीला मारल्यानंतर एक खडा एका रांजणामध्ये टाकत होता, असे 7 रांजण भरले होते. तेवढ्या हत्या केलेत का तुम्ही? आम्ही नाहीत केले. म्हणजे निश्चित आम्ही वाल्मिकी ऋषींपेक्षा श्रेष्ठ आहोत का? ते श्रेष्ठ कोणत्या गोष्टीने झाले? त्यांचं पाप किती असू देत, पण ते श्रेष्ठ कोणत्या गोष्टीने झाले? केवळ भजन. म्हणजे एवढा महापापी वाल्याकडे केवळ नामस्मरणाने शुद्ध झाला. आणि आम्ही तेवढे पापी नाहीये, पण आम्ही नामस्मरणच करत नाहीये. म्हणजे आम्ही त्याच्यापेक्षा काय आहोत? अज्ञानी आहोत. कारण त्याने ज्यावेळेस सत्संग घडला नारदांशी, त्यावेळेस त्यांना एका सत्संगामध्ये कळलं की आत्मकल्याण साधून घ्यायचं आणि त्यांनी राम नाम जपायला चालू केलं, त्यांचं कल्याण झालं. आम्ही दररोज सत्संग करतो, प्रवचन कीर्तन ऐकतो, 40-50 प्रवचन ऐकतो, 40-50 झालं पंढरपूरच्या वारीला जातो, पण आमचं कल्याण होत नाही. आणि आमचंच कल्याण होत नाही तर पूर्वजांचं कसं होईल? मुलगा कमवणारा नसेल तर आई वडील सुखी राहतील का? असे कोणते आई वडील आहेत सांगा, अनुभवावरून सांगा. परमार्थाचा विषय सोडून द्या की ज्यांचा मुलगा कमवत नाहीये धन, त्याच्या आई वडिलांना भौतिक सुख
न समाधान वाटतं, असं आहे का कोण? नाही. पण मुलगा कमवत नाही पण चोऱ्या करतो, कमवत नाही पण चोऱ्या करून कमवतो, त्याच्या आईवडिलांना सुख लागेल का? म्हणजे एक तर तो सन्मार्गाने कमवत नाहीये म्हणून मी सुखी नाहीये, आणि तो चोऱ्या करून कमवतो म्हणून मी सुखी नाहीये. आता आमचे पूर्वज पित्तर कशाने सुखी होते? हा कार्यक्रम चालू आहे पूर्वजांसाठी चालू आहे, पूर्वजांच्या निमित्तानं आपल्यासाठी चालू आहे. कारण आपण बी त्या फोटोमध्ये एकदा असणार का नसणार? त्या ठिकाणी फोटो कुणाचा केव्हा कधी लागेल हे माहित नाही, पण 7 दिवसामध्ये लागेल नक्की. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार या 7 वारामध्ये तो लागेल नक्की. मग याच्यासाठी आत्मदेव ब्राह्मणाची कथा सांगितली गेली. 15 मिनिटं कथा सांगितली की भगवंताचं जे भजन आहे ते किती वेळ चालेल? जीव पर्यंत आहे निरंतर, तोपर्यंत भजन चाललं पाहिजे. अखंड स्मरण भगवंताचे, त्यानं काय होतं? अखंडत्व प्राप्त होतो. अखंडत्व काय? अखंड संतांचं स्वरूप, अखंड भगवंताचं स्वरूप आहे, आणि खंडित झालेलं जीवाचं स्वरूप. अंशानं बीजानं झाड होण्याचा प्रयत्न करावा, अमुक शिवून अनेकांना फळं द्यावं. तसं आपण स्वयंसिद्ध संत महात्मा भगवंत देवता रूप व्हावं आणि इतरांना सुखी करावं, याच्यासाठी मनुष्य जन्म. आम्ही त्यापैकी काही गोष्टी करतो पण त्याच्यामध्ये भाव वेगळा आहे. जे करायचं तेच करायचं, पण कसं करावं याच्यासाठी आहे. सज्जन कसाही खाटीक होता, खाटीक असल्या कारणानं तो, मी मगाशी म्हटलं की आम्ही व्यवसाय कोणता करावा आणि आमचं मन कसं असावं. आमच्या पूर्वजांच्या म्हणजे वडिलांचा व्यवसाय होता की तो खाटीक होता, आणि पण तो पूर्वज पुण्य असे होते की तो भगवत भक्त होता. भगवत भक्त असल्या कारण तो नामस्मरण करतो, आणि नामस्मरणामध्ये केलेले सर्व सत्कर्म कर्म हे काय होतात? शुद्ध असतात. बीज बाजूने केलेला आहे, आम्हाच पुन्हा जन्म मरण नाही. भाजलेल्या बिया उगवतात का? नाही उगवत. तसं आमच्या हातनं घडणारं पाप जर नामस्मरण केलं आणि भगवंतासाठी भाव ठेवून केलं तर ते पाप आम्हाला आमचं पतन करत नाही. सज्जन कसाही खाटीक होता, तो त्याचा व्यवसाय प्रामाणिकपणे भगवंत समजून करत होता. येणारा गिराईक हे भगवंताचं स्वरूप आहे आणि त्याची सेवा करणं हे माझं कर्म आहे, आणि कर्मापासून पदच्युत होऊ नये असं गीता सांगते. जे वाट्याला आलं आहे ते करावं, आणि जे वाट्याला आलं होतं ते गंगापुत्र भीष्मानं काय केलं? कुरुक्षेत्राच्या गादीचं रक्षण करण्याचं वचन होतं आणि ती जबाबदारी होती, ती पार पाडली. मग अधर्मात पार पाडली, पण पार पाडली. भगवंताची प्राप्ती त्यांनाही झाली ना. अधर्मी लोकांना भगवंताची प्राप्ती होत नाही असं नाहीये, पण ती केव्हा होते? जर तो भगवंत समर्पित असेल तर. पापियांना भगवंताची प्राप्ती होते, पाप कर्म सुटत नाही, हरकत नाही, पण देवाचं नाव घेतल्याशिवाय राहू नये. लोक बिडी गाडी खातात, तंबाखू खातात, स्त्रिया निंदाला बसून त्या चौकामध्ये करतात, बऱ्याच वेळा पुरुषी करतात, ऐकत राहतात. त्याच्यामध्ये 5 गोष्टी वाईट आहेत. एक मांसाहार करणं, दुसरं मद्य पिणं, तिसरं व्यभिचार करणं, 4 निंदा करणं. या गोष्टी काय त्या? 5वं जुगार करणं. ह्या 5 गोष्टी पाप आहे, महापाप आहे. यानं केलेल्या पुण्याचं काय होतं? मिळणारं सुख दोलायमान होतं. म्हणून हे 5 पाप कोणाच्या हातनं घडू नये म्हणून पहिलं जे पाऊल पडतं ते म्हणजे माळ घालणं. माळ कशासाठी घातली जाते? की मला मी 5 पापापासून सावधान राहावं, याच्यासाठी हे काय? जाणीव आहे ते. स्त्रियांनी मंगळसूत्र धारण केलं कशासाठी? पतिव्रता आहे मी, लग्न झालेलं आहे माझं, आणि ज्याची माळ घातली त्याला समर्पित आहे मी. कुत्र्याला बेल्ट का घातला जातो? मी माझ्या मालकाचा आहे. पत्नीला मंगळसूत्र का घातलं जातं? मी माझ्या पतीचे. आता ज्यांनी माळा घातले ते कोणाचे? देवाचे आहेत ना. मग देवाचे असताना जर चोऱ्या करत असेल तर मग अवघड आहे. देवाचे असताना व्यभिचार करत असेल, देवाचा असताना जर दुष्कर्म करत असेल तर त्याला 4 फटके जास्तच पडतो, म्हणजे परिणाम जास्त होतो बाबा. का? कारण आईला 2 मुलं असतील, एक थोरला असेल आणि एक धाकला असेल. धाकला भलेही चूक करत असेल आणि थोरला चूक कमी करत असेल आणि हे भांडण करत असतील, आई कुणाला फटके 2 मारेल? धाकल्याला मारेल का थोरल्याला मारेल? थोरल्याला मारेल का? अरे बाळ खूप ज्ञानी आहे, समजूतदार आहे. मालकावरती खूप मोठी जबाबदारी आहे. मंगळसूत्र धारण करणाऱ्या स्त्रीवरती खूप मोठी जबाबदारी आहे. आणि ज्या पुत्राला बेल्ट घातला जातो तो चांगलं जास्त मालक त्याला खाऊ घालत असतो, त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी. म्हणून जग कसं का वागा ना, ह्या लोकांनी व्यवस्थित वागा. जगामध्ये बाहेर किती लफडे चालू आहेत.
ह्या लोकांनी व्यवस्थित राहा. शिष्य त्याने दीक्षा घेतली, त्यानं प्रामाणिकपणे परमार्थ कसा घडेल, धर्म कसा वाढेल, धर्म कसा रुजेल याच्यासाठी प्रयत्न करावा. कारण तो त्याचा धर्म आहे. शिक्षक झाला प्रामाणिकपणे शिकवणं करणं, शिष्य झाला विद्यार्थी झाला प्रामाणिकपणे विद्या अर्जन करणं हे त्याचं काम. राजा परीक्षितांना प्रश्न, राजा परीक्षिताच्या हातनं जे कर्म घडलं होतं त्याच्यामध्ये शृंग ऋषीने त्यांना, शृंग ऋषीच्या मुलाने त्यांना शाप दिला होता की 7 दिवसामध्ये तो मृत्यू पावशील. आता 7 दिवसामध्ये मृत्यू पावणारच आहे, तर आत्मकल्याणाचा प्रयत्न करतो की आता समजून चालेल की आपण बाहेर पडल्यानंतर मारणार आहे. काय करायला या घडीला कोणीच वाचवणार नाही. काय करणार ह्या घडीला कोणी वाचवणार नाही. एका भगवंताशिवाय कोणी वाचवणार नाही. हे कळून चुकलं की भगवंताची कृपा कशी प्राप्त करावी याच्यासाठी जो प्रयत्न चालेल त्याला म्हटलंय ध्यास. आणि हा ध्यास परीक्षित राजाला लागला की माझं कल्याण नक्की कशाने होईल. मग त्यावेळेला त्यांना जो उपदेश केला तो शुकाचार्याने केला. त्याच्यामध्ये श्रीमद भागवत सांगितलं गेलं. आणि श्रीमद भागवत सांगितलं गेलं ते श्रीमद भागवत जीवाला काय करतं, जीवाला शिव बनवतं, संत शिष्याला सद्गुरुपद बनवतं, भक्ताला भगवंत बनवतं. भागवत हे शास्त्र आहे मनुष्याला परमेश्वराची प्राप्ती करून देणार. म्हणून मनुष्य जन्मात जो श्रीमद भागवत असतो, गीता ऐकतो, त्यासारखे भाग्यवान कोणी नाही. का गीता जगावं कशी सगळं होते, भागवत मरावं कशी शिकवतं. आम्ही जगण्याची तयारी केलेली आहे, मरण्याची तयारी केलेली नाही. मरण्याची तयारी करण्यासाठी भागवत. मेल्यानंतर आम्हाला आता हे अजून कालावधी लोक श्राद्ध घालतात, पितृपक्षी घालतात. अजून काही कालावधीनंतर 5000 वर्षांनंतर हे सगळं बंद होईल. कारण आताच लोक म्हणते ब्राह्मण कोणी दक्षिण द्यावा, हे कार्यक्रम करायला एवढा 5-7 हजार रुपये खर्च येतो, कुठला आणावा. बरेच जण कार्यक्रम करतात, खाऊ पिकातात, लोकांच्या समाजाचं मान सन्मान राहावं म्हणतात, नाहीतर लोक नाव ठेवतील. मग त्याच्यामध्ये प्रवचन कीर्तन कशाला आणावा, त्याला खर्च कोणी करावा. जीव जिथं जाय तिथं व्यवहार करतो. व्यवहार करता करता तो काय करतो, जे कर्म ज्यामुळे त्याग करतो, सेवा करतो, सत्कर्म करतो, तिथं धन खर्च करत असेल तर तो सत्कर्म बंद करतो, तो त्याग बंद करतो. आणि मग आपल्या बुद्धीनं तो काय करतो, प्रपंच करत राहतो. असा बुद्धिवादी तो जीव होतो. आणि बुद्धिवादी जीवाचं ज्यावेळेस होतो त्यावेळेला हे श्राद्ध, पक्ष, देव, धर्म याचं नाव घेतलं जात नाही, नाव ठेवलं जातं. हे मूर्खांची लक्षणं मानली जातात. तर्कशक्तीचा वापर कमी केला जातो, अति केला जातो. लॉजिक असावं, कुठपर्यंत असावं. मगाशी मी सांगितलं की हे लोखंड जाईल फॅक्टरीमध्ये तर काही ना काही तर बघून येईल नक्की. हे लॉजिक आहे. तसं आम्ही हा आत्मा ज्यावेळेला जीवात्मा मरेल त्यावेळेला सद्गुण धारण करेल, तर उन्नती प्राप्त करेल, देवत्व प्राप्त करेल, अधोगती धारण करेल, तर धातू येणे पाषाणमध्ये. हा तर्क आहे. त्याच्यावरून दृष्टांतावरून प्रमाण सांगितलं की हे जर शक्य आहे प्रमाणानं तर तेही शक्य आहे. हे तर्क आहे. ही तर्क जे आहे हा सात्विक तर्क आहे. आणि असं कुठं होत असतं. असं जर कोणाला प्रश्न पडला तर त्याची ती कुबुद्धी, त्याची तर्कशक्ती जी आहे ते कुतर्क आहे. कुतर्कानं नरक प्राप्त होतो. विश्व हे जगतपित्या परब्रह्मा परमेश्वराच्या नियमानं चालतं. आपले संकल्प, विकल्प, तर्क कुतर्काने नाही चालत. कुतर्काने नरक प्राप्त होतो. नरकानं दुःख, वेद, द्वेष, दारिद्र्य, क्लेश, अपयश, यातना भोगावे लागतात, रोग भोगावे लागतात. त्यामुळं संतांच्या ग्रंथावरती कुतर्क करू नये, बुद्धी जास्त चालवू नये. आई वडिलांनी सांगितलं बाळा शाळेत जा, पहिली जा, 12कडे शिकायचे. हे शिकून काय डॉक्टर होतंय का म्हणल्यानंतर तुम्हाला कोणी सांगावं. आई वडील काय सांगतील, 12कडे शिकले डॉक्टर थोडंच होतं. त्याला खूप पापड प्यायला. म्हणून जे संत सांगतात ना की बाबा माळ घाल, माळ घातल्यानंतर काय होतं, डोकं चालवायचं नाही, माळ घालायचं, मांसाहार सोडायचं, व्यभिचार करू नये, करायचं नाही, तंबाखू एकादशीला खायचं नाही, बिडी काढी प्यायची नाही, पान सुपारी खायची नाही. सांगितले संतांनी नियम. डोळे दाबून विश्वास ठेवायचा. जगामध्ये एकमेव असे की ज्यांच्यावरती विश्वास ठेवा ते म्हणजे संत. आई वडिलांवर खात्री ठेवा न ठेवा, पतीवर ठेवा न ठेवा, तो विषय घेऊन आहे. पण संतांच्या वचनावरती विश्वास ठेवा. कारण संतांची वचनं जे आहे ते विश्वासानं काय होतं, दृढभाव निर्माण होतो. दृढभावानं बुद्धी शुद्ध होते. शुद्ध बुद्धीमध्ये सात्विकता राहते. सात्विकतेनं समर्पण वाटतं. समर्पणानं भक्ती घडते. भक्तीनं प्रेम मिळतं. आणि जीवाचं सुख कशामध्ये, प्रेमामध्ये. पतीनं प्रेम करावं माझ्यावरती, पत्नीने करावं, आई वडिलांनी करावं, समाजाने करावं, मित्रांनी करावं, भगवंतानी करावं, संतांनी करावं. काय करावं, कृपादृष्टी द्यावी, प्रेम द्यावं. प्रेम भगवंताची कृपा आहे, सर्वांना थोडीच प्राप्त होते. कारण प्रेमात सुख आहे, सुखामध्ये तो आनंद आहे, ते भगवंताच्या कृपेने प्राप्त होतो. तो पैशानं, धनानं, नातं जोडल्यानं प्राप्त होत नाही. केवळ नातं जोडल्यानं जर सुखी झाले असते तर सगळ्या घरातले लोक सुखी झाले असते.
नात्यानं सुख प्राप्त होत नाही, पुण्यानं सत्कर्मानं भगवंताच्या कृपेनं प्राप्त होतो. म्हणून परीक्षित राजांना जी कथा सांगितली गेली, भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं गेलं, ते चरित्र ऐकल्यानं काय होतं, जीवाचं कल्याण होतं. बरं, आता तास झालं हे चालू आहे, हे तास झालं, तासामध्ये काही ना काही तर प्राप्त झालं ना. समजा सरांनी कार्यक्रम ठेवला, आता तासभर सत्संग ऐकल्यानं काय होतं असं जर कुणाला वाटत असेल तर खूप काय होतं. एक बटन दाबल्यानं जसे कारखाने चालतात, फॅक्टरी चालते, सगळे चक्र फिरायला लागतात एक बटन दाबल्यानं. जर मोहन्यामधला एक डीपीचा जर मेन स्विच ऑफ केला ना, संपूर्ण मोहन्यामध्ये जेवढे मशिनरी चालू आहे, त्या टीव्ही चालू आहे, ती चार्जर, मोबाईल चार्जिंग चालू आहे, सगळं बंद होईल क्षणात. भगवंताच्या नामात तीच ताकद आहे. एकदा राम म्हटलं की 1000 वेळा विष्णूचं नाव घेतल्याचं पुण्य प्राप्त. किती? 1000 वेळा. म्हणून नामामध्ये श्रेष्ठ काय आहे? राम नाम. 1000 वेळा विष्णू सहस्त्र नाम जर वाचायला घेतलं तर किमान तुमचा तास जाईल. म्हणजे तासभर केल्यानं ते जर राम म्हटल्यानं प्राप्त होत असेल तर राम मानावं श्रेष्ठ आहे. राम मानावं श्रेष्ठ आहे. खड्डे खांद्यानं माणूस किती श्रीमंत होईल. खड्डे खांदणारा मनुष्य असतो, कामगार असतो, हमाली करावे आहे, हे कधी श्रीमंत होतील का? असा कोणता हमाल आहे की ज्यांना हमाली करूनच फ्लॅट विकत घेतला? असं कोणता खड्डे खाणारा कामगार आहे की ज्याने खड्डे खांदूनच 1 BHK 2 BHK घेतला आहे का? का कष्ट करत नाही तो? धन आहे ना, धन पुण्याने प्राप्त होतं, प्रयत्नानं नाहीये. धन पुण्याने प्राप्त होतं, प्रयत्नानं नाहीये. प्रयत्नाने प्राप्त केलं झालं असतं तर खड्डे खाणारे, हमाल करणारे खूप श्रीमंत झाले असते. तर बुद्धीने प्राप्त होतं का? आपल्या मुलाला 93% 95% मार्क पडून बी सध्या नोकऱ्या मिळत नाही. तर बुद्धीने प्राप्त होतं का? बुद्धीने प्राप्त होतं असं बी काय नाही. धन ना प्रयत्नाने प्राप्त होतं ना बुद्धीने प्राप्त होतं. शारीरिक कष्टाने प्राप्त होईल असं बी काय नाही, बौद्धिक कष्टाने प्राप्त होईल असं बी काय नाही. धन हे पुण्यानेच प्राप्त होतं. ज्यांच्या घरी श्रीमंत आहे त्यांच्या घरी जन्माला यावं. धीरूभाई अंबानीचा, मुकेश अंबानीच्या समजा एखादा जीव जन्माला आला, त्याला कष्ट करावं लागेल, तो कष्टाने श्रीमंत होईल. जन्मतच श्रीमंत आहे तो, सोन्याचा जन्म तोंडात घेऊन आला. मग अशांच्या घरामध्ये जन्माला कधी येईल जीव? मला सांगितले मी, पात्रता बघून जन्म मिळेल. जशी जीवाची पात्रता असेल त्या पात्रतेनुसार त्याला आई वडील प्राप्त होते. संत तुलसीदासांनी सांगितलं, पहिले रचा प्रारब्ध, पहिले रचा प्रारब्ध, फिर रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे, भजले श्री रघुवीर. काय म्हटले? तुम्ही जन्माला यायच्या आधी प्रारब्ध तयार झाले, आई वडील कोणते असावे, मग जन्म. पती किंवा पत्नी कोणती असावे, मग जन्म. मुलगा किंवा मुलगी कशी असावेत, कोणत्या असावेत, मग जन्म. मित्र कसे असावेत, मग जन्म. आणि ह्या जन्मामध्ये धन किती मिळेल, मग जन्म. या 5 गोष्टी पुण्याने मिळतात. सुख कोण देतं, त्याच 5 गोष्टी. दुःख कोण देतात, त्याच 5 गोष्टी. पती पत्नीपासून सुख दुःख मिळतात, आई वडिलांपासून सुख दुःख मिळतात, मित्रांपासून सुख दुःख मिळतात. धन असेल तर सुख दुःख मिळतं. तुम्ही म्हणा धनापासून सुख प्राप्त होतं, दुःख कुठं प्राप्त? दुःख प्राप्त होत नाही का? ज्यांच्या घरी चोऱ्या होतात आणि चोर बडवून जातात, ते कशामुळे प्राप्त होत? चोरी धर्माच्या घरी होते का दरिद्रीच्या घरी? धर्माच्या घरी. मोठमोठे हॉस्पिटलचे जे बिल भरले जातात तिथं छोटंसं ऑपरेशन असतं तर डॉक्टर मोठंसं सांगतो नॅचरल सिझरिंग होणाऱ्या स्त्रिया बंद झाल्या, आता डिलिव्हरी होणाऱ्या स्त्रिया बंद झाल्या, आता त्या सिझरिंग मध्ये जातात. का डॉक्टर गेले की सांगतो सिझर करावं लागेल. कशासाठी? तुमच्याकडे धन आहे ना, पण तुम्हाला भीती घातली जाते. खरं धन असल्यामुळे ती भीती आहे, त्या भीतीमुळे ते दुःख आहे. म्हणजे धनापासून सुख आणि दुःख दोन्ही येतात. आणि या 5 गोष्टी प्रारब्धाला आधी तयार झाल्या. मग आता करायचं काय तर प्रयत्न. प्रयत्नांती प्रारब्ध. आम्ही जे करू त्याच्यानंतर जे अनुभव येतो, अनुभवाला प्रारब्ध म्हटलंय. प्रयत्नाला प्रारब्ध नाहीये. प्रारब्ध आहे म्हणून चौकात बसून उगाच आपल्या तंबाखू म्हणत सगळ्या गावाचं चांबर चौकशी करत बसायचं नाहीये. प्रारब्ध ते नाहीये. प्रारब्ध प्रयत्न केल्यानंतर जे करायचं आहे ते करून नंतर जे अनुभव येतो तो प्रारब्ध. आणि हा सत्संग जो आहे तो केल्यानं खरंच फल प्राप्त होतं का, हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर श्रीमद भागवताच्या
एक कथा सांगितली, महात्म्य सांगितलं, आणि त्या महात्म्यावरून लक्षात येतं की पंचविषयानं जो देवानं जो देह दिलाय त्या देहाचं अभिमान न बाळगता, अहंकारानं न जगता आई वडिलांची सेवा, गुरूंची सेवा, समाजाची सेवा, पतीची सेवा करावी. कशानं? अहंकार टाटुनिया मान राहिली वरती, अहंकारी हाती लवण देवा निधी. की हे परमेश्वरा, कोणत्याही प्रकारचा अहंकार नसावा. आई वडिलांची सेवा करू दे, गुरूंची सेवा करू दे, पत्नीची सेवा करू दे, समाजाला ज्याच्यापासून या देहाचा सुख लाभेल अशा सर्वांची सेवा करू दे, अशीच भावना विनम्रपणे जो प्रार्थना करावी. हे संत तुकाराम महाराज. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, दास म्हणाव्या न वळे रसना, सैर वचना वास. आणि ह्या सर्व गोष्टी दास्यत्व कोणाला पत्करावं वाटत नाही. कोणाला वाटत नाही वडिलांची सेवा करावी, वडिलांच्या लोकांची सेवा करावी. स्त्रियांना वाटत नाही पतीची सेवा करावी. पतीची सेवा म्हणजे त्यांच्या दृष्टीनं कपडे धुणे आणि स्वयंपाक पाणी करणं, समजली एवढी सेवा आहे. आई वडिलांची सेवा म्हणजे खाऊ पिकांना दवाखान्यात नेणे, ही सेवा आहे. गुरुची सेवा म्हणजे गुरुपौर्णिमेला त्यांना नारळ श्रीफळ देणं आणि त्याच्यानंतर वर्षभर त्यांचं तोंड न पाहणं, ही सेवा आहे. सेवा कशाला म्हणते? सेवा भाव तुझी देव. तू भाव धारण करावा म्हटलंय. तो भाव धारण करणे इतकं आमच्यामध्ये विनम्रता येऊ द्यात म्हटलंय. तुका म्हणे कोटे ठेवावा विटाळ, स्नाने निर्मळ व्हावायचे. आम्ही सगळं करत असणार मन निर्मळ नसेल तर हे सगळं काय आम्ही केलं प्रपंच काय नाही. निर्मळ मन त्याला काय करेल सावध. चित्तशुद्धी होत नाही. चित्तशुद्धी होण्यासाठी ज्ञान नाही, भाव नाही, तर भावाशिवाय परमेश्वराच्या ज्ञानाशिवाय चित्तशुद्धी होणार नाही. म्हणून प्रपंचामध्ये किती बुद्धिमान राहा, किती धर्मान राहा, किती बलाढ्य राहा, किती सुखी दिसा, असंच नाही दिसा, तरी पण येणं चित्तशुद्धी होत नाही. त्यामुळं जे निर्मळ मनात ओलीव सुख आहे त्या सुखाची प्राप्ती होत नाही. जे संतांनी अनुभवलं, जे भगवंताच्या कृपेने प्राप्त होतं त्या सुखाची प्राप्ती होत नाही. हे सुखाचा भास आहे. आम्ही जे बघतो तो सुखाचा भास आहे, सुख नाही. झाडाखाली बसलं म्हणजे सावली मिळते, फळ नाही. फळ खाण्याचा आस्वाद वेगळा, झाडाच्या सावलीखाली बसण्याचा आस्वाद वेगळा. ते झाड आम्हाला काही ना काही तर देतं, मग ते कदाचित छाया देईल. तसं संसार आम्हाला काही ना काही देईल, सुखाचा भास देईल. स्वप्नात जसं सुख मिळतं तसं संसारात सुख आहे. पण स्वप्नातल्या सुखामध्ये रममान व्हावं हे खूप मोठं दुःखाचं कारण. भागवतामध्ये असाच एक जीवात्मा होता, आत्मदेव ब्राह्मण. हा आत्मदेव ब्राह्मणाला धर्माचरण होता. जसे तुम्ही आम्ही सज्जन आहोत तसा तोही सज्जन होता. आणि सज्जन असताना त्याला पुत्र प्राप्ती नव्हते. पुत्र न झाल्यामुळे त्याला तो दुःख व्यक्त करायचा. आणि दुःख म्हणजे ज्यांना पुत्र होत नाही त्यांना वाटतं बाबा संसारामध्ये काही राम नाही, असं त्या आत्मदेव ब्राह्मणालाही वाटायचं. त्याची पत्नी धुंदली होती, तिलाही वाटायचं. आत्मदेव ब्राह्मणानं संसार करता 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 तारुण्यात तर हे फारसं जाणीव झालं नाही, पण जसं वय होईल तसं जाणीव होते की मुलं असायला पाहिजे. ते म्हातारपणात कोण बघायचं. आता आपण सुद्धा म्हणतो ह्याला कोणी खायला वारस नाही, बिनकामाचं का तर पडतंय. कशासाठी? त्यांचा प्रपंचामध्ये इतरांना टोप्या घालण्याचा प्रकार चालू. हे गमवतोय कोणासाठी? लता मंगेशकर मेली, तिच्याकडे अफाट प्रॉपर्टी होती, पण मरायच्या आधी काय म्हणाली होती ती? तिला एकाने प्रश्न विचारला की पुढचा जन्म मिळाला तर तुम्ही काय व्हाल? तेव्हा तिनं काय उत्तर दिलं? काही होऊ दे, पण लता मंगेशकर नको. का? कारण संसार नाहीये तर जीवनामध्ये राम नाही. धन किती असून करायचं काय? ना पती आहे, ना पुत्र आहे, ना बहीण आहे, ना मित्र आहे. म्हातारपणात कोणी काळजी घेणार नाही, मनापासून कोणी पुजणार नाही, ज्याला कोणी दोन गोष्टी सांगाव्यात असा कोणी नातेवाईक नाही. याच्यासारख्या संसारात मोठं दुःख नाहीये. आणि अशा व्यक्ती आत्महत्या करताना बरेच मोठमोठे दिसतात. म्हणून जी सुखसामग्री भगवंतानं आमच्यासाठी निर्माण केली आहे, जी जशी आहे तशी खूप श्रेष्ठ आहे. जशी आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही खूप सुखी आहात, तुम्ही आम्ही खूप सुखी आहोत. का? कारण आमचं सुख मानण्यावर आहे, अनुभवण्यावरती जाऊ नका. मानण्यामध्ये सुख आहे. संत एकनाथ महाराजांची पत्नी खूप सात्विक होती आणि एकनाथ महाराजांची पत्नी इतकी सात्विक होती. पूजा अर्चना संत एकनाथ महाराज करायला लागले की पूजा अर्चेचे साहित्य गोळा करायचे, त्याला काय हवं नको काय नको. एकनाथ महाराज एकदा म्हणाले, देवा मी तुझा खूप खूप आभार आहे, खूप ऋणी आहे, मला पत्नी अशी धर्माचरण दिली ज्याच्यामुळे मी परमार्थ करू शकतो. संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाला प्रार्थना केली, देवा मी तुझा खूप खूप आभारी आहे, मला अशी पत्नी भांडखोर कर्कश दिली. भांडणारी पत्नी असल्यावर संसारात सुख असतं. मग विचार आहे, तुकाराम महाराजांनी विचार सांगितला की भांडणारी जरी पत्नी असेल तरी आनंदी राहा. एकनाथ महाराजांनी सांगितलं
की बरं झालं मला धर्माचरणी पत्नी दिली म्हणून मी परमार्थ करू शकतो. पण तुकाराम महाराज म्हटले बरं झालं मला परमार्थिक न देता तुम्ही दिले. जर ती गुणवान असली असती तर तिच्यामध्ये काय झालं असतो, मी गुंतलो जास्त असतो. माणूस कुणाच्या प्रेमात पडतो, मी तिच्यामध्ये गुंतलो असतो. ती मला भांडते त्यामुळे मला लवकर तिचा काय येतो, तिटकार येतो, राग येतो आणि त्याच्यामुळे मी तुझा धावा करतो. देवा मी तुझा धावा का करतो, त्याचं कारणच आहे की तुझी माझ्यावरची खूप मोठी कृपा आहे. आणि नरसिंह मेहतांची पत्नीच वारली, त्यांची बायको वारली. ते म्हणाले देवा बरं झालं माझ्या पत्नीला तू गेलं, माझ्यावरची जबाबदारी टाळली. आता मी निवांत झालोय तुझा परमार्थ करण्यासाठी. आता आम्ही जेव्हा मुलांची लग्न केली, मुलींची लग्न केली, आम्हाला काय वाटायला पाहिजे, वाटायला ना आमची जबाबदारी तर मुक्त झालो, देवाचं तुझं भजन करू. नाही, कोणा नावाचं म्हणून हे जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुख मानण्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला ब्रह्मज्ञान म्हणतात. ब्रह्मज्ञान आत्मदेव ब्राह्मणाला वाटले की पुत्रप्राप्ती नाही, पुत्रप्राप्ती नाही असल्या कारणाने त्यानं वार्धक्यामध्ये कंटाळून सगळ्या गोष्टीला आत्महत्या करण्यासाठी गेला. तो राहत होता नदी किनारी, गंगा किनारी गेला तो आत्महत्या करण्यासाठी. त्याच्या आत्महत्या करण्याची मानसिकता पाहून एका साधूने विचारलं बाबा काय तू आत्महत्या करतो. तर त्याने सांगितलं काय करू महाराज, संसारामध्ये वंशवेळ वाढले नाहीये, माझे पूर्वज कसे सुटतील तर कोणी पाणी पाजणार नाहीये. श्रुती सांगते ना मुलं पाणी पाजायला असायला पाहिजेत. म्हणून तर वाटतं ना आम्हाला मुलं व्हावे, आजी आजोबाला सुद्धा वाटतं मुलाला मुलं व्हावे, आजोबाला पंजोबाला पंजोबाला आजोबाला आजोबाला बापाला बापाला आपल्याला आपण मुलाला जन्म द्यायचा नक्की कशाला, तर कोणीतरी आत्म उद्धार करणारा असावा, कोणीतरी पाणी पाजणारा असावा. हे भावना त्यांनी बोलून दाखवले आत्मदेव ब्राह्मणाने. त्यांनी सांगितलं बाबा संसारात हे काही खरं नाही. तू पूर्वी ऐकलं ना राजा वेनाला पुत्र, राजा वेन तुम्ही भागवत ऐकलं असेल. राजा वेन हा खूप दुराचारी मुलगा होता आणि हा इतका दुराचारी होता की बाप रडत होता. जर मुलगा दुराचारी असेल, मारणारा असेल, शिवाय देणारा असेल, आई वडिलांचे हाल करणारा असेल तर वाटेल का पुत्र व्हा. औरंगजेबानं शहाजहानला ज्यानं ताजमहल मांडला त्या शहाजहानला औरंगजेबानं अशा जेलमध्ये ठेवलं तर जिथं फक्त ताट सरकवता येत होतं. काय ताटच फक्त सरकवता येत होता, एवढाच उजेड होता. आणि ते ताट सरकवल्यानंतर त्याला कितीतरी खायला प्यायला लागायचं, पण तो औरंगजेब काय देत नव्हता. शहाजहाननं अतिशय खिन्न अवस्थेमध्ये वाक्य काढलं की मी किती दुर्दैवी आहे की मी या देशामध्ये मी आलो, माझं भारतासारख्या देशामध्ये आलो, माझं भाग्य समजतो. कारण इथं मेलेल्या माणसाला पाणी पाजतात आणि माझा मुलगा मला प्यायला माझी ताण भागेल एवढं पाणी बी देत नाही. हे दुःख खूप मोठं आहे. मुलगा नसणाऱ्यापेक्षा असणाऱ्यांचं दुःख खूप मोठं आहे जर मुलगा नालायक असेल तर. आत्मदेव ब्राह्मणाला हे समजावून सांगितलं की बाबा तुला मुलगा नाही, तुझ्यावर भगवंताची खूप मोठी कृपा आहे. कारण तुला आता मुलामध्ये आसक्ती नसणार आहे, सुनामध्ये आसक्ती नसणार आहे, नातवांमध्ये आसक्ती नसणार आहे. जे आहे ते परमेश्वराचं आहे समजून परमेश्वराचं भजन कर आणि स्वतःचा आयुष्याचा शेवट हा गोड कर. याच्यासाठी तुला तो म्हणाला महाराज तुम्ही किती जरी सांगितलं तरी मला पटत नाही. तुम्हाला पटलं? ह्याच्या आधी मी संतांनी सांगितलं, हेच सांगितलं अनेक कीर्तन, पण तुम्हाला पटलं का नाही पटलं? आम्ही तासभर ऐकणार, निघून जाणार, पुन्हा पहिल्यासारखा प्रपंच करणार का? आम्ही इथं डोक्यात सुद्धा तेच घेऊन बसतोय की आता हे कार्यक्रम केव्हा असेल, जेवण केव्हा करेल, घरी केव्हा पोहोचेल, गेल्यावर काय करायचं, कसं करायचं. हा जो ध्यास आहे ना, हा ध्यास त्या आत्मदेव ब्राह्मणाला होता की पुत्र पाहिजे, पुत्र पाहिजे, पुत्र पाहिजे. त्या महात्म्यानं साधून काही सांगितलं तर ऐकायला तयार नाही. तो म्हणला महाराज तुम्ही काही सांगा पण पुत्र पाहिजे. तो म्हणला तुझा अर्थच आहे तर मी तुला पुत्र देतो, म्हणा आशीर्वाद देतो. ठीक आहे म्हणजे त्याने एक फळ दिलं आणि ते फळ घेतलं आणि तो आत्मदेव ब्राह्मण घरी गेला आणि बायकोला सांगितलं, बायकोचं नाव होतं धुंदुली, हे फळ घे आणि म्हणजे आपल्याला पुत्र होईल. हे साधून आशीर्वाद दिलाय. ती धुंदुली अशी होती, तिला असं वाटत होतं की हे फळ जर मी खाल्लं तर मी गरोदर होईल. मी गरोदर झाली तर ते 9 महिने मला पोट घेऊन फिरावं लागेल. मी गरोदर झाली तर बाळातपणीच्या वेदना मला सहन करावं लागेल. ते पोट फाडून मुलं बाहेर टाकतील तर ते वेदना नको नको तो हे फळच खायला. ते काय करायचं? तिनं बहिणीला विचारलं काय कर काय करू या फळाचं, माझ्या नवऱ्याने हे मूल होईल म्हणून मला दिले. ती म्हणाली तू टेन्शन घेऊ नको ताई, मी आहे ना, मला दिवस गेलेले. तू असं सांग नवऱ्याला की मी फळ खाल्लेलं आहे, मला जे मूल होईल मी ते तुला देते. धुंदली म्हणजे तर्क कुतर्क करणारी स्त्री, कुतर्क करणारी. फळ दिलं तर खायचं ना, साधू नाही म्हटल्यावर नाही म्हटले. हे दिल्यानंतर एवढं सगळं विकल्प निर्माण झाला होईल, नको. मग तिनं सांगितलं तू टेन्शन घेऊ नको, मला दिवस गेले मी मूल तुला देईल. असं करता करता 9 महिने होऊन गेले. ते फळ जे होतं ते फळ तिनं काय केलं, मग दारातल्या गाईला खाऊ घातलं.
तिकडं गाईला खाऊ वाटलं, गाईला दिवस गेले, गाईला एक पुत्र झाला, धुंदलीला जो बहिणीला पुत्र झाला तो तिने धुंदलीला दिला आणि धुंदलीने जो पुत्र सांभाळला त्याचं नाव धुंदकार आहे. आता फुतर्क करणारे क्रूर असणाऱ्या स्त्रीच्या मुलावरती संस्कार कसे होते? आपण सांगतो मुलीला गर्भवती आहे, ज्ञानेश्वरी वाच, तुकाराम गाथा वाच, ऐकते ती मग सून कशी? मोबाईल बघेल, रील्स बघेल, टीव्ही सिरियल बघेल, पण ती ग्रंथ वाचणार नाही, मालिका पाहणार नाही. मग त्याचा परिणाम असा झाला की तो धुंदली विकारी झाला, संस्कार पडले नाहीत, विकार उत्पन्न झाले. इकडे गोकर्ण गाईच्या पोटात असल्या कारणानं, गोमातेच्या पोटात असल्या कारणानं तो मुलगा झाला, त्याचे कान मात्र गायसारखे होते म्हणून त्याचं नाव गोकर्ण होतं. तो जन्मतात तारुण्यात आल्यानंतर तो संन्यासी झाला आणि त्याने तपश्चर्या केली. इकडे धुंदकारी मात्र विषयात फसला आणि त्यानं आपल्या संसारामध्ये आईला मारायचं केलं, वडिलाला मारायचं केलं. आत्मदेव ब्राह्मण त्रस्त झाला आणि खिन्न अवस्थेमध्ये तो दुःखी झाला. त्यावेळेला गोकर्ण हा तपश्चर्या करून माघारी आला, विचारलं बाबा काय झालं? तर त्यांनी सांगितलं बाबा हा धुंदकाराने मला जीवन नको नकोसं करून सोडलेलं आहे, पत्नीही तशीच निघाली आहे आणि आता मला काय करावं कळत नाही. तपस्वी व्यक्ती उपदेश करतात, मुलाच्या मुखातून ऐका, मित्राच्या मुखातून ऐका, आई वडिलांच्या कोणाचे ऐका, पण सत्य जरूर ऐका. सत्य नाही ऐकलं तर असत्याला अधर्माला प्राप्त होईल, तर जन्मोजन्मी दुःख बघाल. आणि गोकर्णने सांगितलं की हे दिवस तुमचे तपश्चर्या करण्याचे, मुलाचा मोह सोडून द्या, मुलांचा मोह सोडून द्या. आणि मुलांचा मोह सोडून देण्याचा सल्ला दिला. तप साधना करायला सांगितले आणि तपश्चर्या करून आत्मदेव ब्राह्मण साधना करून नामस्मरण करून भगवंताची प्राप्ती करून घेतले. इकडे धुंदली कार्याने मात्र विषयांमध्ये करता एक पत्नीवर त्याचा सहवास लागला नाही. तो अनेक स्त्रियांच्या नादी लागला, 5 पत्नी केल्या. 5 पत्नीसाठी तो संसार भागवण्यासाठी होतं नव्हतं तेवढं गमावलं. त्याच्यानंतर तो चोऱ्या करायला लागला. चोरी करता करता त्याने एकदा राजाच्या घरी चोरी केली, राजाच्या घरून ते सोनं नाणं चोरून आणलं, ते 5 पत्नीमध्ये दिलं. त्या 5 पत्नी विचार करू लागल्या, राजाची घरी चोरी केली. जर समजा राजाचे सैनिक शोधता शोधता ह्याच्यापर्यंत आले आणि ह्याच्यापर्यंत आले, ह्याला पकडतील, आम्हालाही पकडतील, आपल्यालाही तुरुंगात टाकतील, तर काय करावं? मग त्या 5 जणांनी मिळून ठरवलं त्यापेक्षा आपण ह्यालाच मारून टाकू ना. आलाय सोनं घेऊ, सोनं काढून घेऊ आणि हा चोरच सापडणार नाही तर आपण सापडणार नाही. त्या 5 जणांनी मिळून त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तो गळा आवळूनही मेला नाही, फासलूनही मेला नाही. मग त्याच्या तोंडामध्ये त्यांनी जळती अग्नी निखारे टाकले आणि अर्धवट मेलेल्या अवस्थेमध्ये त्यांनी त्याला काय केला? पुरून टाकला. अर्धवट अवस्थेमध्ये 5 जणांनी पुरून टाकला. पुरलेला माणसाचा उद्धार होत नाही, त्याला अग्निसंस्कार हवा असतो. हा पुरलेला व्यक्ती प्रेत योनीमध्ये गेला. जो पाप कर्म करतो तो प्रेत योनीमध्ये जातो. प्रेत योनीमध्ये गेल्यानंतर तो अस्वस्थ म्हणून भटकता आत्मा म्हणून भटकत राहिला आणि भक्त आक्रोश करत फिरत राहिला. पण गोकर्ण हा तपस्वी असल्या कारणानं तो गोकर्णाच्या दृष्टीस आला आणि गोकर्णाने त्याला सांगितलं, गोकर्णापासून तो आक्रोश करू लागला, दादा मला वाचव, माझ्या ह्या पिशा योनीमधून मुक्तता कर. माझ्या आयुष्यभर पाप कर्म केले, त्या पापाचं फळ मला भोगावं लागत आहे आणि माझी यातून सुटका कर. गोकर्णाने सांगितलं आज तर मला हे कळणार नाही, मी भगवान सूर्यनारायणाला उद्या विचारतो आणि सांगतो. भगवान सूर्यनारायणाची त्याने ध्यान धारणा केली आणि गोकर्णाला सूर्यनारायणाने प्रसन्न होऊन सांगितलं की ह्याच्यात पाप योनीमधून जर कोणी सोडवेल तर श्रीमद भागवताची कथा कर, सप्ताह कर. श्रीमद भागवताचा 7 दिवस जर सप्ताह करेल तर निश्चित हा काय होईल? भूत प्रेत पिशाच योनीमध्ये जे आपले पूर्वज गेलेत ना, 7 दिवस भागवताचं पारायण ऐकल्यानं केल्यानं करून घेतल्यानं त्या प्रेत योनीमधून ते काय होते? मुक्त होते. हे मुक्त होते सांगितल्यानंतर गोकर्णाने एक सभा मंडप आपला 7 दिवस सप्ताह केला. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन करण्याचं जे चरित्र आहे ते चरित्र ऐकल्यानं गोकर्ण 7 दिवस त्या आता आत्म्याला बसायला जागा तर पाहिजे ना, तुमच्यासारखं खाली तर बसू शकत नाही. म्हणून एक वेळ होता 7 गाठीचा वेळूमध्ये त्या आत्म्यानं वास केला, प्रेतानं वास केला आणि 7 दिवस त्या एका ठिकाणी भगवंताचं मन ध्यान त्यांनी काय केलं? ती सेवा ऐकली आणि सेवा ऐकल्यानंतर 7व्या दिवशी जेव्हा सप्ताह झाला त्या वास्यामधून तो वास्याच्या गाठी फुटून दररोज एक गाठ फुटायची. एक पहिला दिवस ऐकला की एक गाठ फुटायची, दुसरा दिवस ऐकला की 7 दुसरी गाठ, असं 7 दिवस ते 7 सप्ताह चालल्यानंतर 7 गाठी फुटल्या आणि त्या वेळेमधून तो आत्मा काय झाला? मुक्त होऊन दिव्य स्वरूप धारण करता झाला आणि तो गोकर्णाला प्रणाम करता आला. भगवान विष्णूचे दूत आले, भगवान विष्णूचे दूत येऊन त्याला विमानामध्ये घेऊन गेले. मग त्यावेळेला गोकर्णाने विचारलं तो पार्षदांना, विष्णूच्या पार्षदांना की हे हा एकटाच कसा चाललाय? ह्या बसलेल्या लोकांनी की 7 दिवस ऐकले? मग त्यावेळेला मात्र पार्षदांनी सांगितलं, ह्याने ज्या एकाग्र चित्तानं 7 दिवस ऐकलं तसं बसलेल्या लोकांनी नाही ऐकलं. त्या बसलेल्या लोकांनी एकाग्र चित्त नाही ऐकलं, कारण बऱ्याच जणांना संसाराचा ध्यास होता, मुलांमध्ये, नातूंमध्ये, पत्नीमध्ये मन लागत होतं. बऱ्याच जणांचं अंग दुखत होतं, गुडघे दुखत होते, पाय दुखत होते, त्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, त्यांच्या देहाकडे सगळा काय होता? भाव होता. मग
मग त्यांनी सांगितलं परिस्थिती की भगवान विष्णूने सांगितले ह्यांच्यासाठी पुन्हा 7 सप्ताह आणि पुन्हा 7 सप्ताह केल्यानंतर जेवढे ऐकणारे लोक होते तेवढे सगळे उतरून गेले. हे भागवताचं महात्म्य आहे. म्हणून संसारामध्ये तुंगभद्रा नदी किनारी राहणारा जो आत्मदेव ब्राह्मण आहे, या शरीराला तुंगभद्रामध्ये म्हटलंय, ह्याच्यामध्ये जो राहणारा आत्मा आहे तोच आत्मदेव ब्राह्मण आहे. म्हणजे हे देह आहे हे तुंगभद्रा आहे. याच्यामध्ये तुंग म्हणजे देह आणि भद्रा म्हणजे कल्याणकारी. तुंगभद्रा याचा अर्थ कल्याणकारी देह. मनुष्य जन्म हा कल्याण करणारा आहे जर भगवंताच्या भजनात लावला तर. आत्म्याला आत्मदेव बनवणार आहे. मग हा आत्मदेव बनणारा तुंगभद्रा याचं लग्न झालं कुणाची? बुद्धीची. बुद्धी म्हणजे धुंदली. या धुंदलीनं ऐकलं कुणाचं? बहिणीचं, मनाचं. मन म्हणजे बहीण. जी बुद्धी मनाचं ऐकते तिचा उद्धार होत नाही. तिच्या पोटी चांगलं सुख प्रदान होत नाही. मुलं, धन, संपत्ती, सुख सुविधा ह्या चांगल्या प्राप्त होत नाही. कारण बुद्धी कशी आहे? कुतर्क करणारी आहे. ती मनाचं ऐकते आणि मनाचं ऐकते मनोमार्गे गेला तो तेच मुकला. हरिपाठामध्ये याच्या सारखं सांगितलंय की मनाचं ऐकू नका, दुसऱ्याचा संसार सुख शिकवणाऱ्या गोष्टीचा ऐकू नका, परमार्थ शिकवणाऱ्या लोकांचा ऐका. प्रपंच शिकवण्याची तुम्हाला आपल्याला गरजच नाही. परमार्थ शिकवणाऱ्याची गरज आहे. म्हणून जिथं परमार्थ शिकवतात ते ज्ञान देतात त्या शाळेमध्ये जावं. कारण आम्ही कितीही म्हातारे झालो तर अजून बालकच आहोत. कारण जे ज्ञान आम्हाला बालपणी पाहिजे होतं ते म्हातारपणात मिळतंय. म्हणजे आज आम्ही बालक आहोत. लग्न झालेल्या व्यक्ती 20 वर्षी लग्न झालं तर नवरदेव 40 वर्षी झाला तरी नवरदेवच आहे ना. तसं हे ज्ञान ज्या वेळेला प्राप्त त्यावेळेला आम्ही कोण आहेत? विद्यार्थीच आहोत. भगवंताच्या कृपेनं चाललेली ही सेवा हेच सांगून जाते की प्रपंचामध्ये मनाच्या नादी लावू नका. त्या 5 पत्नीच्या धुंदकारी होत्या. तो धुंदकारी पुत्र म्हणजे कोण आहे? अविवेक. ज्या वेळेला जीवात्मा बुद्धीच्या अधीन होतो, बुद्धी मनाच्या अधीन होते आणि त्यावेळेला त्यांचा जो पुत्र जन्माला येतो त्याचं नाव आहे अविवेक. अविवेक येतो तो कोण? धुंदकारी. आणि गोकर्ण हा विवेकी आहे. गोकर्ण मी पुत्रच आहे. बुद्धी आणि जीवात्म्याचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला गोविंदाचा जन्म होतो, विवेकाचा जन्म होतो. विवेक हा गोकर्ण आहे. तर विवेकानं वागावं आणि विवेकानं जगावं हे कथा हे सांगते. धुंदकारी ज्या 5 स्त्रियांकडून मारला गेला त्या 5 स्त्रिया म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध 5 शब्द ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, समजणार नाही. समजण्यासाठी पुन्हा कधीतरी कथेचा योग घ्यावा, कुणाचे तरी जातात प्रवचन ऐकावे. हे सर्व आपल्याला विनंती. भगवंताचे भागवताचे हे जे चरित्र आहे हे कशासाठी सांगितलं? तुमच्या आमच्या कल्याणासाठी आणि जे गेलेले आहेत महात्मा त्यांच्या कल्याणासाठी. टकले सरांनी या सेवेचा जो लाभ दिला आणि सेवा करण्याची संधी दिली याबद्दल मी टकले परिवाराचा आभारी आहे. आणि या घडलेल्या सेवेचं फळ त्यांनी ज्या हेतूने हे केलेलं आहे त्या हेतूची पूर्तता व्हावी हे भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि घडलेली सेवा समाप्त करतो. ह्या घडलेल्या सर्व गोष्टीचा अर्थ एकच आहे की भगवंताचं भजन करावं आणि ते भजन आपण 2 मिनिटं करू. राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी. आता ईश्वरात्मक देवे येणे मागे ते तोषावे तोषो मज जावे सायदान जय कांचे वेकरी सांडो दया सत्करी ती वाढो दोता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाव जो जय वाचे ते लाओ प्राणी जात वर्ष सकळ मंडळी ईश्वर निकांची मानली राई अनवर्त भूमंडळी चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिते जे अर्णव पियुषांचे चंद्रमचे लांछन मार्तंडचे तापेन ते सर्व सदा सज्जन स्वयंभू किंबहुना सर्व सुखी पूर्ण उन्नती लोके भजे जो आदि पुरके पंडित आणि ग्रंथो पूजेवे विशेष लोके दुष्टा दुर्जविले हो आजे एक मने श्री विश्वेश्वराओ आओ इलदान फसाओ एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने वरे ज्ञान देव सुखिया झाला एने